मागील काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे। सातपूरमधील विक्टर पॉइंट येथे महानगरपालिकेने अधिकृत झोन तयार केला आहे। या झोनमधील 2 दुकानं फोडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। या ठिकाणी नेहमीच चोरीच्या घटना घडत असतात। घटना घडल्यानंतर पोलीस येतात आणि पंचनामा करून निघून जातात। पुन्हा 15-20 दिवसांनंतर चोरी घडते, पुन्हा पंचनामा आणि पुन्हा चौकशी होते। त्यामुळे चोर आणि पोलीस यांच्यात चोर पोलिसांचा खेळ सुरू आहे की काय असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारला जातोय। आमच्या दुकानामध्ये जे पैसे आहे ना, कोणताही गोरा फिरतात आणि त्यांनी पत्रा कापून आतमध्ये दुकान प्रवेश केला आणि त्यापर्यंत नुकसान केलं दुकानाचं। आणि माझं एवढीच विनंती पोलिसांना, त्या DB पोलिसांनी इकडे जास्त लक्ष द्यावे आणि इकडे जास्त लक्ष देऊन त्यांनी इकडच्या पुढच्या चोरांचा बंदोबस्त करा। इकडे पुढच्या चोरांचा भरपूर सुरसुळा झालेला आहे, त्याच्यामुळे DB वाल्यांनी इकडं लक्ष द्यावं। DB पोलिसांना इकडे जास्त फिरून त्यांनी लक्ष द्यावं आणि त्यांनी सक्षम व्हावे। काय नाव तुमचं? माझं नाव संगम शंकर काळे। संगम काळे काळे कसं दुकान आपलं? माझं छोटंसं दुकान आहे ज्वेलरीचं। सिगरेटचे पाकिटं गेले, 10-12 हजाराचा माल गेला, आमच्या सगळ्या वस्तू गेल्या। आणि कधी घडलं सर्व हे? रात्री घडलं। आम्ही 9 वाजेपर्यंत होतो इथं। 9च्या नंतर कधी झालं ते आम्हाला नाही माहिती। पोलिसांनी गस्त वाढवली पाहिजे आणि बोरट्या चोरांवर लक्ष ठेवलं पाहिजे। आम्ही गायगरीब कुठे जाणार आहे? अशा जर चोऱ्या झाल्या तर आम्ही काहीच नाही करू शकणार। सातपूरला सध्या चोरांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, पोलिसांनी त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्यावं। काय नाव तुमचं? सविता चंद्रकांत बुंदेला। या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी तसेच चोरट्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक दुकानदारांकडून केली जाते। मात्र आता तरी पोलीस गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।